बघितलं ते सासू मॉम? तुमची लाडकी पारू मॅडमनी काय दिवे लावून ठेवलेत बघितलत ना? आजवर मला गद्दार बोलत आलात तुम्ही, पण आज तुम्ही जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवलात तीच तुमची पारू तुमची सगळ्यात मोठी गद्दार निघाली। दिशा, एव्हरी टाइम मी तुम्हाला सावध करत आले एक सासू मॉम, पण तुम्ही नेहमी तिच्यावरच विश्वास ठेवलात आणि तीच तुमची सगळ्यात मोठी चूक ठरली। या मोलकर्णीला तुम्ही स्वतःची मुलगी मानलत, मुलीसारखा जीव लावलात, पण हिला तुमची मुलगी कधी व्हायचंच नव्हतं। तिला तर या घराची सून व्हायचं होतं आणि तेही मोठी सून। म्हणजे मग इव्हेंच्युअली तीच या संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीण होईल। हो, म्हणूनच तर तिने स्टेप बाय स्टेप आधी आदित्यशी मैत्री केली, मग त्याला हळूहळू स्वतःच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि आपला हा आदित्य भोळा तो पण तिच्या खोट्या प्रेमाच्या नाटकाला भुलला। आणि एक सासू मॉम, एक महत्वाची गोष्ट, यांचं लग्न खूप आधी झालंय। तुम्हाला आठवतंय या किर्लोस्कर कंपनीसाठी एक डेमो वेडिंग शूट झालं होतं? त्या दिवसापासून ही पारू आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालते। आणि एक सासू मॉम, जर तुम्हाला आठवत असेल तर मी आणि माझ्या बहिणीने अनुष्काने एकदा तुमच्या समोर या मंगळसूत्राचं सत्य आणण्याचं ट्राय केलं होतं, तेव्हाही तुम्ही नेहमीप्रमाणे आम्ही खरे असून आम्हाला खोटं ठरवलं आणि या खोटारड्या पारूला खरं ठरवलं, हिच्यावर विश्वास ठेवलात। पारूने आपल्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय। पारूचं लग्न झालंय, हा आहे त्याचा पुरावा, पारूच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य। मी सुद्धा किती वेळा सांगितलं तुम्हाला, या पारूच्या गळ्यात काहीतरी आहे, पण नाही, तुम्ही माझं ऐकूनच घेतलं नाही। तुमचा विश्वास नव्हता ना माझ्यावर। मी तुम्हाला सांगत होते, सावध करत होते की ही आतल्या गाठीची मुलगी आहे, हिचा हेतू वाईट आहे, पण नाही हो, तुमचा तर या मोलकर्णीवरच विश्वास होता। तुम्ही माझाच गाल सतत सतत लाल करत राहिलात, है ना? ते म्हणतात ना, कोणाच्याही मनात शिरण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून असतो। या स्मार्ट पारूने एकदम तीच स्कीम यूज केली। एक सासू मॉम, तिने आधी या घरातलं किचन ताब्यात घेतलं आणि मग रोज नवीन नवीन छान छान पदार्थ बनवून तुमच्या सगळ्यांचं मन जिंकलं, तुमच्या मनात घर तयार केलं आणि मग तुमच्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधली। आणि एक सासू मॉम, तुम्हाला काय वाटतंय, यांच्या लग्नाचं सत्य या घरात कोणालाच माहित नव्हतं?
अहिल्या, हे बघ, जरा शांतपणे विचार कर. पारूला आपण सगळेजण रोज बघतो. अगं, तिने कित्येक वेळेला आपल्या घरासाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही केली का? पारू सारखी सून आपल्याला मिळणं हे आपलं भाग्य आहे. खूप प्रेम आहे एकमेकांवर. आम्ही स्वतः बघितलंय.